कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए आई, अगं आई, आई कुठे? आई कुठे? आई आई ऐक ना। अगं काय ग बाळा, काय झालं? आई आहेस ना? हो मी ठीक आहे, पण आई आपली जानू पळून गेली। काय म्हणालीस? मी पाहिलंय, आपली जानू तिचं घर सोडून पळून गेली आई। अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? आई अगं मी खरंच बोलतेय, तू मी काय बोलते ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस। जे झालंय ना तेच सांगतेय मी तुला। आपली जानू तिच्या घरात नाहीये, ती पळून गेलीये। अरे देवा, हे बघ मंगल, उगाच तोंडाला येईल ते वाटेल ते बडबडू नको, सांग नीट सांग काय झालंय ते। आई लक्ष्मी, लक्ष्मी शांत। जानू हे काय म्हणते? लक्ष्मी हे बघ, हे सगळं ही सांगते मंगल। अगं खरं कशावरून असेल हे? बाबा मी खरंच बोलतेय। तू गप्प बस, एकही शब्द बोलू नकोस। मला सांग, मुळात तुला जानूच्या घरी जायची गरजच काय होती मंगल? नाही तर काय, उगाच स्वतःहून उकरून काढायच्या गोष्टी। तर एवढा कांगावा करून त्यातून निष्पन्न काय झालं? तर ही चोरी करते असं त्यांना संशय आला। अहो पण हे बघ लक्ष्मी, लक्ष्मी ऐक माझं, तू नको काळजी करूस। म्हणजे तुझी काळजी करणं साहजिक आहे ग, पण तुला माहितीये ना हिच्या डोक्यात काहीतरी भलतंच चालू असतं। बाबा आठवते ना मागच्या वेळेस काय झालं होतं? तिच्या सांगण्यावरनं आपण जयंतकडे गेलो शहानिशा करायला आणि तोंडावर आपटलो। मग यावेळेस काय सांगायचं की बाबा रे जयंत, आमच्या मुलीला तुझा संशय आलेला आहे, तेव्हा तुझी चौकशी करायला आम्हाला तुझ्या घरी यायचंय, फोन करून विचारूया का, येऊ का आम्ही? शेवटी जयंत आपला जावई आहे। तो जरी आम्हाला आई वडिलांसारखं वागवत असला ना, तरी असं कसं करू शकतो आपण? अगं काय वाटेल त्याला? अरे श्रीनिवास, जयंत आपला जावई असला ना तरी जान्हवी आपली मुलगी आहे, हे लक्षात ठेवायला हवं। आणि हे बघूनच काय झालंय तिकडे ते आपल्याला समजायला नको? त्याच्यासाठी तिकडे प्रत्यक्ष जाऊन बघायला हवं आपल्याला एकदा। तेच म्हणते ना मी आजी, मी तुम्हा सगळ्याला खरंच सांगते, कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा। आई तू तरी विश्वास ठेव ग, मी खरंच पाहिलंय की त्या गच्चीवरनं अशा साड्या सोडलेल्या होत्या। मला तर वाटतंय गच्चीवरनं त्या साड्या हो होत्या. कळलं मंगल, कळलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।